झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये खड्डे बुजवण्याच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरू आहे। निव्वळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी खड्डे नसलेल्या रस्त्यांचं पुन्हा डांबरीकरण सुरू आहे, तर खड्डे असलेल्या रस्त्यांकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाहीये। झी 24 तासनं या धूळफेकीचा पर्दाफाश केलाय। ऐन पावसाळ्यात नाशिकच्या रस्त्यांचं असं डांबरीकरण सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे खराब रस्ते सोडून खड्डे नसलेल्या रस्त्यांचं डांबरीकरण सुरू आहे। हा रस्ता रामायण या महापौर निवासाकडे जातो हे विशेष। झी 24 तासची या डांबरीकरणाकडे नजर पडताच डांबरीकरणाचं काम थांबवण्यात आलं। झी 24 तासची पाठ वळताच पुन्हा डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं। उघड पडल्यानं ठेकेदार आणि त्यांच्या कामगारांनी घटनास्थळाहून अक्षरशः पळ काढला। नाशिक महानगरपालिकेची जुनीच परंपरा आहे की संकटी संधी समजायची आणि आता खूप खड्डे पडलेले आहेत, रस्त्याला त्रास होतो असं म्हणून डांबरीकरणाची कामं करायची। तर रस्त्यावरती पावसामुळे जे खड्डे भरले असतील ते दुरुस्त करणं एक वेळ ठीक आहे, परंतु सर्रास तुम्ही जर डांबरीकरणाची कामं केली आणि तो पावसाळ्यामध्ये डांबर कसा टिकणार? ऐन पावसाळ्यातल्या डांबरीकरणामुळे रस्ते काही दिवसात पुन्हा खराब होतात। डांबरीकरणाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळफेक सुरू असल्याचा आरोप नाशिककरांनी केलाय। खड्ड्यात गाडी पडल्यानंतर आपल्या शरीराला तकलीफ होते आणि पूर्ण गाडी आदरली जाते, त्याच्यामुळे समजत नाही खड्डा फुटायचं काय आहे। त्यांनी काम व्यवस्थित करायचं हीच आपली नागरिकांची इच्छा आहे। महापौरांनी मात्र पावसाळ्यातलं डांबरीकरण चांगल्या दर्जाचं होत असल्याचं सांगून ठेकेदाराची पाठराखण केली आहे। शहरातील काही भागामध्ये खड्ड्या पडल्यांबाबत ज्या तक्रारी आल्या होत्या त्यानुसार संबंधित विभागाला खड्डे बुजवण्याकरता आदेशित केले होते। त्यानुसार त्यांनी कामकाज चालू केलेलं होतं, परंतु कामकाज चालू असताना काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्याच्याही बातम्या होत्या। त्या दरम्यान ते कामकाज थांबवल्याबाबत संबंधित ठेकेदारांनी कळवले होते। राज्याला नवनिर्माणाचं स्वप्न दाखवणारी मनसे नाशिकमध्ये सत्तेत आहे। सध्याची खड्ड्यांची अवस्था पाहता मनसे ही इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा नाही अशी भावना नाशिककरांमध्ये निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।